3, 2, 1. माझं थोडंसं फेस थोडं डोळ्यांना पाणी येत होतं कारण झाले रे माझ्यासोबत डिमोटिवेशन झालंय माझ्यासोबत, त्यामुळे डोळ्यांना पाणी. जय महाराष्ट्र पब्लिक, तर तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आज डे आहे 13. तर मित्रांनो, व्हिडिओ काढायला लय ऐकावं लागतं लोकांचं. लोक लय डिमोटिवेशन करतात की तू काय करतोय, कशाला. व्हिडिओ शूट करताना सुद्धा लोक लय असे मध्ये बोटं घालतात. तर डिमोटिवेशन एवढं भेटतंय मला, पण त्यापेक्षा मला मोटिवेशन सुद्धा भेटायला लागलंय. लोक म्हणाले तू खूप चांगलं करतोय, कारण मी आता पहिला व्लॉगर आहे जे असं डेली रुटीन दाखवतो. आज 30 दिवसात चॅलेंज घेतलं मी. तर काही जणांनी मोटिवेशन सुद्धा दिल्याबद्दल त्यांचं खूप आभार की तुम्ही मला मोटिवेशन देताय, म्हणून मी व्हिडिओ काढायला एवढी हिंमत करतोय. कारण डिमोटिवेशन मला खूप भेटायला लागले, कारण खूप तो व्हिडिओ शूट करताना कोणतरी असं मध्ये बोटं घालणार का असं. तर जाऊन द्या, आपल्याला काय घेऊन देणार. आपलं जे मोटिवेशन द्यायचं, जे आपले व्हिडिओ बघतात, आपले व्ह्यूअर्स आहे, आपले सबस्क्राईब केले ज्यांनी आपल्यासाठी, की आकाश खूप चांगलं करतोय, ह्याला आपण पुढं पाठवू, त्यासाठी मी व्हिडिओ काढतोय. तर चला, सगळ्यात पहिलं आपल्याला काय पाहिजे, ब्लॅक कॉफी. तर चला, लेट्स गो. तर मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे आपलं कॉफी पिऊन झालेलं आहे. मागच्या व्हिडिओला माझं थोडंसं फेस थोडं डोळ्यांना पाणी येत होतं कारण झाले रे माझ्यासोबत डिमोटिवेशन झालंय माझ्यासोबत, त्यामुळे डोळ्यांना पाणी. तर रडायचं नाही, आपल्याला लढायचंय. तर आता कॉफी पिलेलं, आता वर्कआउट करायला चाललंय. तर तुम्ही माझ्यासोबत चला वर्कआउट करायला. तर चला. तर मित्रांनो, वर्कआउट झालेलं आहे. तर थोडा आवाज येतो, थोडं बाहेर जाऊन बोलतो रूम मध्ये तुम्हाला. तर मित्रांनो, आता वर्कआउट झालेलं आहे. मस्त वर्कआउट झालं, माइंड थोडं फ्रेश झालं. वर्कआउट झालं एवढं म्हणतात की तुम्हाला कधी पण काय वाईट वाटलं, वर्कआउट करायचं माइंड एकदम फ्रेश होतं. माझं माइंड एकदम फ्रेश झालेलं आहे. तर आता मी चाललो आंघोळीला, त्यानंतर कुठं नाश्ता खायला, त्यानंतर सगळ्यात पहिलं कुठं जायचं आपल्याला देवीला. तर चला, थांबा ट्रान्झॅक्शन बघायचं ना. तर चला. तर मित्रांनो, आपण आता रेडी झालेलो आहे हो का, मस्तपैकी. तर आता रेडी झालो आहे. आता चला, सगळ्यात अगोदर नाश्ता करू आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला भेटतो कुठं, देवीला. तर देवीच्या अगोदर रस्त्यावर भेटू आपण. चला. तर माझ्यासोबत येताय ना तुम्ही, मी पण चाललोय, तुम्ही पण या. काय नक्की, चला. तर मित्रांनो, निघालो दुकानासाठी. गुड मॉर्निंग टायसन. तर आज बुलेट घ्यायची, आपली एर्टिगा, ॲक्टिवा आणि ती बुलेट आपली. तर बुलेट घेऊन चाललो आपण. जमे तर पाणी भरतं, कोणाला देतोय पाणी. आलेलं काम बघू शकता तुम्ही, वर कसं चाललंय. तर मित्रांनो, प्रोटीन कसं प्यायचं, दमानं म्हणजे फास्ट प्यायचं नाही. तर वजन आहे 96 किलो. वजन वाढत चाललं का आपल्याला. तुम्हाला काय वाटलं सेकंड मिल. अरे थांबा जरा, अजून टाइम आहे. तर आता रिसेंटली फोन आला मला नागराज सरांचा. ती म्हणली आकाश कुठे आहे रे. मी म्हणलं मी दुकानी सर. तर म्हणलं मी तुला भेटायला यायला लागलो. म्हणलं का हो सर, काय विशेष. म्हणलं तुझ्या बॉडीची इम्प्रूव्हमेंट झाली की नाही बघण्यासाठी. तर गुरुचा काम असतो की आपल्या स्टुडंटला सारखं फॉलोअप करायचं. तर ती नागराज सर मला कायम करतात. मला 2 दिवसाआड फोन करतात, आकाश तुला काय प्रॉब्लेम, तुझी सप्लिमेंट घेतो, तुला काय त्रास. नाही, मला अजूनपर्यंत आपला काय त्रास झाला नाही. तर ते खास आज मला भेटायला यायला लागलेत की बॉडीमध्ये काय इम्प्रूव्हमेंट आहे, काय सप्लिमेंट कमी करायचे का वाढवायचे. तर आता थोड्याच वेळात येणार. तर तुझ्या आल्यावर सोबत जेवण मस्त डाएट बिएट करणार आहे. तर तुम्ही पण राहा, बघत राहा व्हिडिओ पण. तर लेट्स गो. आपलं सेकंड मील आलेलं आहे. तर आलेल्या मीलमध्ये काय काय बघा तुम्ही. सॅलड आहे, चिकन आहे आणि त्यानंतर राईस आहे. थांबा, ह्याच्यात काय दिले मग.
गरम ह्याच्यात चिकन वाटते, ह्याच्यात पण चिकन आणि सॅलड. तर आपल्यासोबत खायला कोण आहे माहिती आहे का? तुम्हाला जसं मग असे म्हणलं होतं कोण येणार आहे, तर नागराज सर आलेले आहेत आपले. तर हे सगळं आम्ही संपूर्ण नागराजसाठी सरांसाठी स्पेशल मागवलं, जे सरांना सगळ्यात जास्त आवडतं कारण माहीत आपल्याला बनव. अजून लेट टाईम आहे. आले हे आता संपवतोय. सरांना अंडेले आवडतात पहिल्यापासूनच, कारण बॉडी बघा सरांची, बॉडी सगळे अंडे चिकन मटनच खाऊन तयार झालेले आहेत. का मी पण अंडे खातोय, आपल्या व्हायनाच का बॉडी लय कष्ट करावं लागतंय, काय एवढं सोपं आहे का? टाइम काही सोयाबीन फ्राय ही नागराज सरांना सगळ्यात आवडती मला वाटतं प्रोटीन आहे असेल. हां तर आता हे सगळं संपवायचं. आज लेस प्रोटीन खाल्लेलं, अंडे चिकन सोयाबीन. तर आता हे सगळं संपवायचं. तर तुम्हाला नंतर भेटतो. चला बाय. आलेलं आहे पडलो आता सध्या, पण तरी पण ब्लॉगिंग काढायचं काय सोडणार नाही. तर बघू शकता पट्टी बांधली, तरी जिम करणारच. तर आता तुम्हाला एक भेटतो प्री वर्कआउटला. बाजारला खाल्ले आज मित्रांनो. आता आपण आलेले भोसले डॉक्टरकडं, कारण हा हात माझा फ्रॅक्चर काय नाही माहीत, दुखायला लागलं. तर सरांना दाखवायचं. तर आलं आपण आता भोसले डॉक्टरकडं. लय घाण दुखायला लागली. बघा तसं डॉक्टर काय म्हणतो. लक्ष आलेलं आहे, लक्ष हाय. आता आम्ही जिमला चाललोय. बघू शकता अजून फिक्स आहे. डॉक्टरकडे गेलो पण डॉक्टर नव्हते म्हणून आता तरी पण आपल्याला जिम तर करायची, कारण नाद असलाच पाहिजे रे. लोकांना कसं नाद आहे, मला जिम तर नाद, आपण जिम करायला जाणारच आहे. चला लेट्स गो. आम्ही जिमला आलेलो आहे, लखनवर चालला आहे, मी चाललो आहे. आम्ही आलेलो आहे मॉडर्न जिमला. नवाज खानचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे भाई. कोटी 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 शुभेच्छा. हॅपी बर्थडे. हे राजू भाई, तुझा पण हॅपी बर्थडे नाही तरी हॅपी बर्थडे. काय मला परत ना बोल ना. हे 100% टाकणार मी, टाकणारच. अरे पण माझं पॅशन आहे. रविवारी तुम्ही जिम बंद ठेवता, तुम्ही फिरता, चहा प्याता, स्टिंग प्याता, अजून काय काय प्याता कुठं जाऊन ते सांगू का? मग नाना आलेत. नाना राम राम. हां अरे कुठं तर वेगळं काय दाखवू का नको लोकाला? वेगळं जिम कॉम्पिटिशन काय? पॅशन आहे माझं. ओके तर आलं हिजाब आहे. सेटला काय मदत साहेल? तर आता मस्तपैकी प्री वर्कआउट प्यायचं, कारण वर्कआउटच्या अगोदर प्री वर्कआउट प्यावं लागते. आता ही साहिल आणि त्याचा मित्र मस्तपैकी ट्रायसेप मारतात. 1 2 3. नंतर आपण शोल्डर प्रेस घेतलं. 17.5 किलोचे डंबल आहेत. ही मागं सपोर्ट द्यायला थांबलं जर लागलं तर, मला तर गरज लागत नाही. नंतर अजून एक ही शोल्डरचं वर्कआउट आहे. एक बाप्पू माग मस्त फॅनची हवा खातोय. त्यानंतर परत ही केबलवर एक शोल्डरचं वर्कआउट आहे. बघा शाहरुख कसा बघतोय माझ्याकडं. त्यानंतर अजून एक शोल्डरचं वर्कआउट आहे. आज छोटू बाय नव्हता तर बाप्पूने आज मला सपोर्ट दिलं. बाप्पूने खूप चांगलं सपोर्ट दिला. ही आजची सेल्फी कशी वाटली? आजची सेल्फी आहे का नाही ब्लॅक अँड व्हाईट? तर मी 4 आर्म्सचं सध्या तयारी करतो आहे, कारण 4 आर्म्स कशामुळे मारतो आहे तुम्हाला लवकरच कळेल. काहीतरी मोठं धमाका होणार आहे. तर राजूबाई त्याची ट्रेनिंग देतो आहे माझा. तर ही असे बार घेऊन असं 4 आर्म्ससाठी मी डेली 1 दिवसाआड व्यायाम एक्सरसाइज करतो आहे. आता जिम झालेली आहे. मस्तपैकी शोल्डरचा व्यायाम केलेला आहे. लखन चल की लागा. तर लखन आलेला आहे. लखनने पण शोल्डर मारला, मी पण शोल्डर मारलाय. तर निघालोय. लय लेट झाला. तर चला मित्रांनो भेटतो तुम्हाला एक दुकान. केक आणलाय नवाज सरांच्या बड्डेचा. आता परत वर पायऱ्या चढायला लावतोय. मला काल लय जण म्हणले छोटूबाई काय व्हिडिओमध्ये आला नाही, तर छोटूबाई आला. कारण छोटूबाईची बॉडी नादच खोळा. तर निलेश कानगुडे आलेला आहे. नमस्कार तुम्हाला. नमस्कार माझं. अरे निलेश आलाय. बर्थडे टू यू. आठ कस काय छोटूबाई नावाची जोडी येऊ नादच खोळा दिसते.
त्यानंतर जाब्या, मी, नवाज, लखन आणि मस्तपैकी सेल्फी काढलं. मला माहित आहे खूप लेट झालंय कारण बड्डेमुळे आम्ही थांबलो होतो बड्डे करायला. आता बड्डे संपला लवकर काय थांबलो तर थांबतो थोडं. प्रोटीन कसं प्यायचं? दमादमाने. चला आता जिम झालेली आहे. आता आम्ही निघालो आहे कुठं मेथजमध्ये. तर मेथजमध्ये चाललो आहे. तर मेथजमध्ये जायच्या अगोदर आपल्याला मेथजमध्ये शिदूबाई भेटणार आहे कारण मला हाताला लागलं आहे. त्याची बेल्ट बांधणार आहे कारण मी जिममध्ये ती बेल्ट काढले कारण वर्कआउट करताना ते मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. त्यामुळं आता मी ती काढले तर आता शिदूबाईला भेटतो यांनी म्हणून बेल्ट बांधतो. ते तुम्हाला दाखवतो. चला लेट्स गो. आपल्याला आले 2 पेरू, एक चिक आपले काय चॉक काय कोल्ड कॉफी. ते शिदूबाई आलेला आहे कारण शिदूबाईने आता पट्टी बांधली. हर्षद आम्ही दोघं पेरू प्यायला लागले. तरी सगळं संपवतो आणि घरी भेटतो तुम्हाला. चला बाय. काय बड्डे लय झाला का सारखा केक गेला मला. हां रेड वेल्वेट द्या. सारखं तुमच्याकडे यावं लागतं का केक घ्यायला रोजच. नवाज खान बिल्डर काहीतरी टाक. नवाज खान करा. मॉडर्न जिम करा. काय नाही बाबा एक नाव टाक काहीतरी. नवाज खान करा. माय नेम इज खान. आय एम नॉट अ टेररिस्ट. कोणाचा? मामाचा का बाच्याचा? अगं बया अय्यो टाकलं का नाही ना. जामखेड रोड आहे. जामखेडला आम्ही नाही चाललो. रोडला आहे आम्ही तिथं कारण इथं आता हॉटेल आहे कुठेतरी पार्टी जगदंबामध्ये. तर आपल्याला जेवलो तर आपण आहेच घरी. आता जेवण नाही करायचं आपलं केक कापायचं आणि फक्त थोडी चेष्टा मस्करी करायची. रांडोळी बिंडे लावायला आम्ही चाललोय. तर आमचे रांडोळी किंग आहे मोठावळे रांडोळी किंग आणि साधं सरडे. आम्ही सगळ्या नवाज खानची रांडोळी लावायला कारण त्याचा आज बर्थडे आहे. चला मित्रांनो. Thank you.